देशातील सगळी बंदरं विमानतळं अदानीच्या ताब्यात गेली आहे। संपूर्ण विमानतळ विकायला काढणार राज ठाकरे यांनी ही टीका केली। स्वकीयांचा घात करणारे राजकीय पक्षात आहे असं राज ठाकरे म्हणाले। सत्ता डोक्यात गेली अशी टीका राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर केलेली आहे। तर राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क वरील सभेत मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे। त्यांनी थेट प्रेझेंटेशन देत हे आरोप केलेले आहे। मोदी सरकारवर टीका केलेली आहे। शिवाजी पार्क वरील सभेत राज ठाकरे यांनी स्क्रीनवर ही आकडेवारी दाखवलेली आहे आणि भाजप सरकार आल्यानंतर केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कशा प्रकारे अदानी यांचे हे उद्योगधंदे वाढले, अदानींना कसा फायदा झाला हे राज ठाकरे यांनी दाखवलेलं आहे। आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार। ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। राज ठाकरेंनी मोदी आणि अदानी यांच्यावर निशाणा साधलाय। सरकारच्या आशीर्वादामुळे अदानी श्रीमंत झाला, मोदी सरकारमुळे 10 वर्षात अदानी श्रीमंत झाला असं राज ठाकरेंनी म्हटलं। एकाच माणसाला सर्व प्रकल्प कसे दिले, राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला। तर अदानींचं प्रस्थ कुठे कुठे वाढलंय राज ठाकरे यांनी हे दाखवून दिलंय। तर राज ठाकरे यांनी स्क्रीनवर हे सर्व दाखवलेलं आहे। एकाच माणसाला सर्व प्रकल्प कसे दिले गेले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर अदानींचं प्रस्थ कुठे कुठे वाढलंय तेही दाखवलंय। हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे। 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत। फक्त सरकारच्या आशीर्वादाने